हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला सुरू होऊन आता पूर्ण 6 दिवस झालेले आहे आणि 6 दिवसामध्ये खूप छान प्रकारे प्रतिसाद भेटलेला आहे. म्हणजे बहुतेक महिलांनी ना याच्यामध्ये फॉर्म भरलेले आहे. तर याच्या अगोदर येत होती अडचण, ज्यावेळेस त्यांनी अगोदरचे जे नियम लावलेले होते ना, की उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशाचा दाखला, तर या दाखल्यांचा नियम असा आहे की एकदा अर्ज दिल्यानंतर आहे ना, या दाखल्यांना कंप्लीट 12 ते 13 दिवस लागतात यायला. तर त्याच्यामुळे भरपूर महिलांना अडचण येत होती. तर या दाखल्यामध्ये आता बदल करून याच्या प्लस डॉक्युमेंट दिलेले आपल्याला, म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी ना आपल्याला ओळखपत्र दिलं तरी चालतं. त्याच्यानंतर रहिवाशी दाखला आहे, तर याच्यात 15 वर्षाच्या पूर्वीचा पुरावा म्हणजेच आपलं रेशन कार्ड पण चालतं. तर फक्त 4च डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे हे या स्कीममध्ये सहभागी होण्यासाठी. तर एक आहे आपलं आधार कार्ड. तर आधार कार्ड आपल्याकडं कंबाईन असतंच प्रत्येकाकडं. तर आधार कार्ड, ओळखपत्र, रेशन कार्डाचं झेरॉक्स आणि त्याच्यानंतर आपला याचा शाळा सोडल्याचा दाखला. तर आणि त्याच्यानंतर परत एक जे आहे ते म्हणजे आपलं बँकेचं पासबुकचं जे झेरॉक्स असतं ना, तर पहिल्या पानाचं ते झेरॉक्स पाहिजे. तर हे फक्त 4च कागदपत्र आपल्याला द्यायचे आणि त्याच्यानंतर अजून 4 नियम त्यांनी बदलवले आहे. तर ते म्हणजे पहिलं 21 ते 60च वर्ष वय लागत होतं. तर आता आपल्या म्हणजे महिलेचं वय हे 21 ते 65 वर्षापर्यंत चालणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो बदल आहे तो म्हणजे आपल्या अगोदर जी 21 वर्षाच्या पुढची जी अविवाहित मुलगी आहे ना, तर ती चालत नव्हती. तर आता प्रत्येक कुटुंबामध्ये ना तशी एक मुलगी पण घेतलेली आहे. तर जी अविवाहित असेल ना प्रत्येक कुटुंबामधील एक मुलगी, तर ती मुलगी पण चालणार आहे. म्हणजेच 2 किंवा 3 मुली जर असल्या ना, तर त्याच्यामधले एक मुलीसाठी ही स्कीम आहे. तर त्याच्यानंतर तारीख पण बदलवलेली आहे. अगोदर 1 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत होतं. तर आता 1 जुलै ते 30 ऑगस्ट म्हणजे 2 महिने कालावधी दिलेला आहे. तर 2 महिन्यामध्ये भरपूर महिलांना लाभ घेता येणार आहे. आणि शक्यतो आहे ना असं दुपारनंतर फॉर्म भरायला जा, कारण सकाळी सर्व्हरचा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण भरपूर गर्दी आहे. तर कोणी फॉर्म भरला आहे मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पण जाणार आहे उद्या फॉर्म भरायला. आजच जायचं पण आज नेमकं थोडंसं वालाला औषध मारायचं काम चालू होतं आपलं, तर त्याच्यामुळे आज काही गेले नाही. तर उद्या जाणार आहे. तर आतापर्यंत आहे ना बहुतेक स्कीमा आपल्यापर्यंत आलेले आहे बरं का, पण त्याच्यामध्ये काहींना लाभ भेटलेला आहे तर काहींना नाही भेटलेला. तर त्याच्या अगोदर पण 0 बॅलन्स अकाउंटचे आलेले होते, तर त्याच्यामध्ये फक्त 1 का 2च हप्ता आलेला होता. परंतु आता कुठपर्यंत ही योजना सक्सेस होईल काही सांगता येत नाही. परंतु जे आपलं कर्तव्य ते आपण करणार आहे. आपण फॉर्म भरून देणार आहे. येतील तेवढे येतील. तर खरंच स्त्रियांसाठी काही ना असं खूप गरीब स्त्री आहे, तर ते त्यांचा स्वतःचा खर्चसुद्धा पेलू शकणार नाही. तर या स्त्रियांसाठी खरंच गरजच होती की महिन्याला 1500 जरी आले ना, तरी त्यांना तो खूप मोठा आधार असतो. कारण प्रत्येक स्त्रीला मजुरी करणं शक्य नाही. काहींना काही आजार पण असू शकतो, काही अपंगत्व असतात, तर त्यांना पण त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप म्हणजे असं अडचणी येऊन जातात. तर त्याच्यामुळे त्यांना तर खूप गरजेचंच होतं. तर सरकारने अशा स्कीमा खर्च काढल्या पाहिजे आपल्या माता भगिनींसाठी. तर बघू आता कितपर्यंत सक्सेस होते आणि किती महिला त्याच्यामध्ये सहभागी होतात. तर 2 महिन्याचा कालावधी आहे. तर 2 महिन्यामध्ये नक्कीच भरपूर महिलांना लाभ भेटून जाईल. तर फक्त 4 कागदपत्र आहे आणि आता त्याच्यामध्ये 4 नियमसुद्धा बदलवले आहे. तर हे नियमसुद्धा आपल्यासाठी खूप व्यवस्थित आहे. म्हणजे आता एवढं काही धावपळ होणार नाही कागदपत्र गोळा करण्याची. जे आपल्या घरामध्ये कागदपत्र आहे ना, आपलं आधार कार्ड, आपलं रेशन कार्ड, त्याच्यानंतर आपलं ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, हे तर कागदपत्र आपल्या घरामध्ये असतात. तर ह्याच 4 कागदपत्रावरच आपल्याला ह्या स्कीममध्ये सहभागी होण्याची संधी आहे. तर संधीचं सोनं करा सर्व भगिनींनी, माता भगिनींनी आपला लाभ घ्या. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.